श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे खास उपाय सांगणार आहे, जे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असलेले आर्थिक प्रश्न तसेच मनामध्ये असलेली नैराश्य, चिंता सर्व काही दूर होऊन जाईल हे उपाय केल्याच्या नंतर. तर मोहिनी एकादशी ही उद्या 27 एप्रिलला सोमवारी आलेली आहे आणि या एकादशीच्या दिवशी जर तुम्ही हे 7 उपाय केले तर तुमचं आयुष्य अगदी सुफल, सुखदायक, समृद्धीदायक होईल. तर पाहूया हे उपाय कोणते आहेत. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. मोहिनी एकादशी दिवशी करायचे 7 प्रभावी उपाय जे तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश नक्कीच घेऊन येतील. तर ते उपाय कोणते आहेत, कसे करायचे ते आता आपण पाहणार आहोत. सर्वात प्रथम उपाय म्हणजे मोहिनी एकादशीच्या दिवशी उपवास करावा. ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी निरंकार राहून नुसता फळाहार करून हा उपवास केला तर या व्रताचे फळ हे नक्कीच मिळते. तसेच या व्रताच्या दिवशी तुम्हाला सकाळी भगवान विष्णूंची पूजा करून संकल्प सोडायचा आहे की मी हे व्रत कोणत्या कारणासाठी करत आहे, कोणती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे, ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. त्यानंतर तुम्हाला संकल्प सोडून नंतरच या व्रताला सुरुवात करायची आहे. हे एकादशीचे व्रत करताना तुम्हाला पूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 तारखेला या उपवासाचे पारणे असतात. त्याच वेळेला तुम्हाला हा उपवास सोडायचा असतो. अशा प्रकारे दिवसभर उपवासी राहून म्हणजेच निरंकार राहून नुसता फलाहार करून तुम्ही जर हे व्रत केले तर तुमची कठीणातील कठीण इच्छा देखील भगवान विष्णू नक्कीच पूर्ण करतात. उपाय नंबर 2. भगवान विष्णू यांची सकाळी स्नान करून विधीपूर्वक पूजा करावी. त्यांना सर्वात आवडती अशी वस्तू म्हणजे तुळशीपत्र अर्पण करावे. किमान 108 तुळशीपत्र जर तुम्ही या मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण केले आणि हे तुळशीपत्र अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप 108 वेळा करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती प्रकट करायची आहे. अशा प्रकारे जर तुम्ही हा उपाय केला तर तुमची इच्छा नक्कीच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला प्राप्त होईल. उपाय नंबर 3 म्हणजेच विष्णू सहस्त्रनामाचे पठण तुम्हाला या दिवशी आवर्जून करायचे आहे. जर तुम्ही मोहिनी एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम म्हणले तर तुमची सर्व संकटे दूर होतात आणि मनाला शांतता देखील लाभते. तर उद्या मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पठण नक्कीच करा. जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम यूट्यूबवर लावून श्रवण जरी केले तरी देखील तुम्हाला त्याचे फळ हे नक्कीच मिळेल. आता उपाय नंबर 4 म्हणजे तुळशी मातेची पूजा करावी. तुळशी ही भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे आणि जर आपण देवांना प्रसन्न करायचे असेल तर त्यांच्या जे भक्त आहेत किंवा मग त्यांची जी आवडती गोष्ट आहे ती आपण देवाला अर्पण करायला हवी किंवा तिची पूजन आपल्याला करायला हवे, तरच देव आपल्यावर प्रसन्न होतील. त्यामुळे मोहिनी एकादशीच्या दिवशी तुळशीचे पूजन तुम्ही नक्कीच करा. तुळस मातेचे पूजन करावे आणि 11 किंवा प्रदक्षिणा तुळशी मातेला घालाव्या. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि तुमची जी काही इच्छा असेल ती प्रगट करा. ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल. आता सर्वात खात्रीशीर आणि नक्कीच त्याचे फळ आपल्याला मिळेल असा उपाय म्हणजे दानधर्म. कोणतेही शुभ कार्य असो, कोणतेही एकादशीचे व्रत असो किंवा कोणतेही मोठ्यातले मोठे व्रत असो, ते व्रत दानधर्म केल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे गरीब आणि गरजू लोकांना अन्न, कपडे किंवा पैसे दान केले तर यामुळे तुमच्या पुण्यामध्ये वाढ होते आणि तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतात. त्यामुळे उद्या मोहिनी एकादशीच्या दिवशी दानधर्म नक्कीच करा. जसे तुम्हाला शक्य असेल तसे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही दानधर्म करावा, जेणेकरून की तुमचे जे काही प्रश्न असतील ते कारणीस लागतील व तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या भगवान विष्णू नक्कीच पूर्ण करतात. उपाय 6 म्हणजे या दिवशी व्रत कथा ऐकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे या व्रताचे पूर्ण फळ मिळते. जर तुम्हाला व्रत करणे देखील शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी मोहिनी एकादशीची व्रत कथा जरी ऐकली तरी तुम्हाला त्याचे पुण्यफळ हे प्राप्त होते आणि नक्कीच तुमची जी काही इच्छा असेल ती देखील पूर्ण होते. आता सर्वात प्रभावी उपाय म्हणजे रात्री जागरण आणि भजन करणे. हा 7वा उपाय आहे आणि हा अतिशय प्रभावी मानला जातो. रात्री भजन कीर्तन केल्याने, भगवान विष्णूंचे नामस्मरण केल्याने भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि तुमची कितीही कठीण इच्छा असो, कितीही दुर्मिळ इच्छा असो ती नक्कीच पूर्ण करतात. त्यामुळे
कोणत्याही व्रताच्या दिवशी रात्री जागरण करून देवाचे नामस्मरण केले तर नक्कीच देव आपल्यावर लवकरात लवकर प्रसन्न होतात व आपल्या इच्छा या पूर्ण करत असतात. त्यामुळे हे 7 उपाय तुम्ही उद्याच्या मोहिनी एकादशीच्या दिवशी नक्कीच करून पहा आणि भगवान विष्णूंना, माता लक्ष्मींना मनापासून मनोभावे प्रार्थना करा. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. हे एकादशीचे व्रत अतिशय लाभदायक, पुण्यदायक मानले जाते. त्यामुळे हे व्रत करा. या व्रताच्या दिवशी हे 7 उपाय देखील करा आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची अखंड कृपा तुम्हाला नक्कीच लाभेल. आशा करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल आणि अशाच माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच उद्याच्या एकादशीच्या व्रताचे तुम्ही हे 7 उपाय नक्कीच करून पहा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्कीच लिहा. तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये.